नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची व्हर्च्युअल टीचर अस्मिता गवंडी. बालमित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 8वी आणि आपला आजचा विषय आहे भूगोल. आज आपण भूगोलामध्ये अभ्यासणार आहोत स्थानिक वेळ आणि प्रमाण वेळ. थोडंसं आता आपण आठवूया. विद्यार्थी मित्रांनो, मागील इयत्तेत आपण जो अभ्यास केला आहे ना, तो आता आठवणार आहात आणि मला काही प्रश्नांची उत्तरे देणार आहात. पृथ्वीवरील दिनमान व रात्रमानाचा कालावधी नेहमी का बदलतो? पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे पृथ्वीवर दिनमान व रात्रमानाचा कालावधी नेहमी बदलतो. जगाच्या नकाशात प्रत्येकी 1 अंशाच्या अंतराने काढलेली रेखावृत्तांची एकूण संख्या किती असते? 360 असते. 1 अंश पूर्व ते 179 अंश पूर्व रेखावृत्त पूर्व गोलार्धात आणि 1 अंश पश्चिम ते 179 अंश पश्चिम रेखावृत्त पश्चिम गोलार्धात आणि 0 अंश मूळ रेखावृत्त व 180 अंश रेखावृत्त अशी एकूण 360 रेखावृत्त 1 अंशांच्या अंतराने आपल्याला काढता येतात. खूप छान. आता पुढचा प्रश्न. सूर्याचे पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना दिसणे हा कशाचा परिणाम आहे? सूर्य पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना दिसतो, पण खरं सूर्य स्थिर असतो आणि आपली पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते आणि त्या पृथ्वीच्या परिवलनाची दिशा पश्चिमेकडून पूर्वेला असते. म्हणून आपल्याला असं वाटतं की सूर्य पूर्वेकडून पश्चिमेला जातो. अरे वा, तुम्ही सगळेजण खूप छान उत्तरं देत आहात. आता मला सांगा, कोणत्या रेखावृत्तावर वार बदलतो? ताई, 180 अंश रेखावृत्तावर वार बदलतो. अगदी बरोबर. आणि या 180 अंश रेखावृत्तालाच आंतरराष्ट्रीय वाररेषा असेही म्हणतात. तुम्हाला माहितीये का मुलांनो, पूर्वीच्या काळी कालमापन कसे केले जात असावे? हो बाई, माहितीये मला. पूर्वी की नाही वाळूचं घड्याळ होतं, त्याच्यावरनं वेळ ठरवायचे आणि एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचे आणि त्यात वाटी ठेवायची आणि मग वाटीत पाणी भरलं की वेळ ठरवायची, म्हणजे घटिका पात्र म्हणतात. हो ना बाई? हो, अगदी बरोबर. पूर्वी नैसर्गिक घटनांच्या संदर्भाने, तसेच घटिका पात्र, वाळूचे घड्याळ, माणसांच्या सावलीवरून कालमापन केले जात असे. सध्याच्या काळात कालमापनासाठी कोणती साधने वापरतात? घड्याळ वापरतात. आणि ही घड्याळ पण खूप प्रकारची असतात. भिंतीवरचं घड्याळ, हातात बांधायचं घड्याळ, डिजिटल घड्याळ आणि बाई आपण तारीख आणि वार हे दिनदर्शिकेवरनं बघतो, म्हणजे कालमापनासाठी त्याचा पण उपयोग होतो ना. हो मुलांनो, तुम्ही अगदी बरोबर योग्य उत्तरे दिलीत आणि तुम्हाला आता लक्षात आलं की वेळ किती महत्वाची आहे आणि आपण प्रत्येक काम हे ठरल्या वेळेला वेळेतच करत असतो. हो की नाही? बघा बरं विद्यार्थी मित्रांनो, आपण सकाळी लवकर उठतो आणि उठल्यावरती पहिल्यांदा दात घासतो, नंतर स्वच्छ होतो, फ्रेश होतो, अंघोळ करतो, ठरल्या वेळेला न्याहारी करतो आणि शाळेत जातो. शाळेतून घरी येतो आणि संध्याकाळी बागेत खेळतो. त्यानंतर रात्र झाली की रात्रीचं जेवण करतो आणि झोपी जातो. ह्या सर्व कृती आपण दिवसभरात करत असतो. हा आपल्या दिनचर्येचा भाग असतो, पण प्रत्येक कृतीची वेळ मात्र आपली ठरवण्याची गरज असते. प्राचीन काळी कालमापन करण्यासाठी लोक विविध साधनांची मदत घेत होते. घटिका पात्र, वाळूचे घड्याळ, सावलीचे घड्याळ, तसेच आपला अनुभव, निरीक्षण यापासूनही कालमापन करत असत. उदाहरणार्थ सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंतचा जो कालावधी होता तो संपूर्ण 1 दिवसाचा कालावधी मानत. म्हणजे पृथ्वीच्या परिवलनामुळे दिवस आणि रात्र होतात आणि पृथ्वीच्या या एका परिवलनाच्या कालावधीला 1 दिवस म्हणतात. एका दिवसाचे 1 दिन व 1 रात्र असे भाग असतात आणि कालमापनासाठी एका दिवसाच्या कालावधीचे 24 समान भाग करून
प्रत्येक भागाला 1 तास म्हणतात. पृथ्वीच्या या परिवलनाचा परिणाम म्हणूनच आपण सूर्योदय, मध्यान्ह, सूर्यास्त, रात्र हे अनुभव घेत असतो. या परिवलनादरम्यान पश्चिमेकडील रेखावृत्ते क्रमाक्रमाने सूर्यासमोर येतात. जे रेखावृत्त सूर्यप्रकाशात येते तेथे सूर्योदय होतो आणि जे रेखावृत्त अंधारात जाते त्या रेखावृत्तावर सूर्यास्त होतो. एखाद्या बसमधून आपण प्रवास करताना खिडकीतून बाहेर पाहिल्यास आपणास झाडे, विजेचे खांब, इमारती हे विरुद्ध दिशेस पळताना जाणवतात. आता तुम्ही हे करून पहा. एका मोकळ्या मैदानात एक काठी रोवा आणि सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत काठीच्या सावलीचं निरीक्षण करा. तुमच्या लक्षात येईल की सकाळी आणि संध्याकाळी सावलीची लांबी जास्त असते आणि दुपारी सर्वात आखूड असते. सूर्याच्या उगवती व मावळतीचेही निरीक्षण करा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की सूर्य उगवण्यापासून मावळतीपर्यंत ज्या सावल्या आपल्या पडत असतात त्यावेळेला सकाळी आणि संध्याकाळी सावली लांब आहे आणि दुपारी जेव्हा सूर्य डोक्यावर येतो तेव्हा सावली आखूड होते. म्हणजे ती मध्यान्हाची वेळ असते. पृथ्वीवर मध्यान्ह वेळ एका रेखावृत्तावर म्हणजे उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत सर्वत्र सारखी असते. एखाद्या ठिकाणच्या संदर्भात आकाशातील सूर्याच्या स्थानावरून ठरवण्यात आलेली वेळ म्हणजे त्या ठिकाणची स्थानिक वेळ होय. म्हणजे त्या ठिकाणी त्या रेखावृत्तावरती जर मध्यान्हचे 12 वाजले असतील तर उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत सर्व ठिकाणी 12 वाजले असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ती तेथील स्थानिक वेळ होय. आता आपण पाहूया ध्रुवावरील दिनमान. ध्रुववृत्तापासून ध्रुवापर्यंतच्या प्रदेशात ऋतुमानाप्रमाणे 24 तासापेक्षा अधिक असू शकते. तसेच ध्रुवावर 6 महिने दिवस आणि 6 महिने रात्र असते, कारण ध्रुवावर पडणारी सूर्याची किरण ही तिरपी असतात. ध्रुवावर सूर्योदय किंवा सूर्यास्त याची वेळ सांगताना तारीख सांगावी लागते व सूर्य आकाशात विशिष्ट तारखेला उगवल्यानंतर तो सातत्याने क्षितिजावर घिरट्या घालत असल्यासारखा फिरतो. यामुळे तेथे सावली व सावलीची लांबी याचा विचार मध्यान्ह वेळेसाठी करता येत नाही. जरा विचार करा. ध्रुवावरती एका विषुव दिनाला सूर्योदय होतो तर पुढच्या विषुव दिनाला सूर्यास्त होतो. या कालावधीत तुम्ही ध्रुवावर असाल तर सूर्याचा आकाशातील भ्रमणमार्ग कसा दिसेल ते सांगा. आणि कोणत्या दिवशी आकाशात सूर्य जास्तीत जास्त उंचावर असेल. ध्रुवावरती एका विषुव दिनाला सूर्योदय होतो तर पुढच्या विषुव दिनाला सूर्यास्त होतो. बघा, म्हणजे तिकडे 6 महिने दिवस असतो तर 6 महिने रात्र असते. हेही लक्षात ठेवा. पृथ्वीला एक परिवलन म्हणजे 360 अंश पूर्ण करण्यासाठी सुमारे 24 तास लागतात. पृथ्वी एका तासाला 360 अंश भागिले 24 तास म्हणजे 15 अंश स्वतःभोवती फिरते. पृथ्वीला एका अंशात फिरण्यास 60 मिनिटे भागिले 15 अंश म्हणजे 4 मिनिटे लागतात. प्रत्येकी 1 अंश अंतरावरील रेखावृत्ताच्या स्थानिक वेळेत 4 मिनिटांचा फरक पडतो. आता आपण नकाशाच्या साहाय्याने स्थानिक वेळ समजून घेऊया. मशाद हे शहर इराणमधील 60 अंश पूर्व रेखावृत्तावरती आहे आणि मॅनॉस हे शहर ब्राझीलमध्ये पश्चिम रेखावृत्तावरती 60 अंशावरती आहे. ज्या वेळेला ब्राझीलमध्ये सकाळचे 8 वाजलेले असतील त्यावेळेला इराणमधल्या मशाद इथे संध्याकाळचे 4 वाजले आहे. कसे ते स्थानिक वेळ शोधताना आपण पाहूया. इराणमधील मशाद हे शहर 60 अंश पूर्व या रेखावृत्तावर आहे. तेव्हा ग्रीनिशला किती वाजले आहेत? 12 वाजले आहेत, दुपारचे 12. तेव्हा मशाद या शहराची स्थानिक वेळ आपण काढणार आहोत. मूळ रेखावृत्ताच्या पूर्वेकडे प्रत्येक रेखावृत्तावर स्थानिक वेळ 4 मिनिटांनी वाढते. ग्रीनिच व मशाद
या ठिकाणच्या रेखावृत्तातील फरक 60 अंश म्हणजेच एकूण वेळेतील फरक 60 गुणिले 4 240 मिनिटे. 240 भागिले 60 मिनिटे एकूण 4 तास. म्हणून मशाद येथे सायंकाळचे 4 वाजले असतील. आता ब्राझीलकडे जाऊया. ब्राझील देशातील मॅनॉस हे शहर 60 अंश पश्चिम रेखावृत्तावर आहे. ग्रीनिच येथे मध्यान्हीचे 12 वाजले असता मॅनॉसची स्थानिक वेळ किती येणार? तर आपण विधान करूया. मूळ रेखावृत्ताच्या पश्चिमेकडे प्रत्येक रेखावृत्तावर स्थानिक वेळ 4 मिनिटांनी कमी होते. ग्रीनिच व मॅनॉस या ठिकाणच्या रेखावृत्तातील फरक 60 अंश म्हणजे एकूण वेळेतील फरक 60 गुणिले 4 240 मिनिटं. म्हणून 240 भागिले 60 मिनिटं 4 तास. म्हणून मॅनॉस शहर ग्रीनिचच्या पश्चिमेला असल्याने या ठिकाणची स्थानिक वेळ ग्रीनिच येथील वेळेपेक्षा 4 तासांनी मागे आहे. म्हणून जेव्हा ग्रीनिचला मध्यान्ह असेल तेव्हा मॅनॉसला सकाळचे 8 वाजले असतील. तर अशा पद्धतीने आपण स्थानिक वेळ शोधत असतो किंवा काढू शकतो. आता जरा विचार करा बरं, जगात जास्तीत जास्त किती स्थान आपण प्रमाण वेळ समजून घेणार आहोत. आता इथेच थांबूया. थँक्यू.